मुलींवर हात टाकायचे जे हे वाढले त्यांचे हात पाय तोडून तुम्ही पोलिसांना दिलं पाहिजे. माझ्या बांधवांना बघणं मी बोलणार नव्हतो कारण मला आज मुंबईला निघायचं आणि हो नाही मुंबईपर्यंत त्यांनी माझं नाव त्यांनी माझं नाव जाहीर केलं. मला आज खरं तर विद्यार्थी सेनेचा खूप खूप आभार मानायचे की तुम्ही एक उत्तम कार्यक्रम घेतला. महेश, तुम्ही एक उत्तम कार्यक्रम घेतला. जेव्हापासून मी विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष झालो तेव्हापासून माझं एकच स्वप्न होतं की आपण प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत होतो. ते तुम्ही माझं स्वप्न साकार करताय. मी जे वर्धापन दिनाच्या दिवशी बोललो की मी तुमच्यामुळे, तुम्ही माझ्यामुळे नाही आहात, हे मला वाटतं की तुम्ही कुठेतरी साकार करताय. हे मला खूप बरं वाटतं. विद्यार्थ्यांशी आणि विद्यार्थ्यांशी बोलायला मी अजून मला वाटतं ते खूप लहान आहेत, पण मला वाटतं आज पालकांशी बोलायला आलो आहे. कारण जे माझं स्वप्न होतं आणि जे तुमचं पण स्वप्न आहे की कुठेतरी मुलगा किंवा मुलगी शाळेत गेल्यावर ते कुठेतरी सुरक्षित असावे, त्यांच्या आयुष्यात काही अडचणी नसाव्या, किंवा कुठेतरी महाविद्यालयात गेल्यावर ते सुरक्षित असावे. काहीही अडचण असेल तर कोणीतरी सोडवली पाहिजे. काही गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचू नाही शकल्या तर कोणीतरी पोहोचलं पाहिजे, तर आम्ही आहोत. हेच सांगायला मी तुम्हाला आज आलोय. कारण मला माहिती आहे की भीती काय असते. पण माझा मुलगा आता शाळेत जाणार आहे की कुठेतरी एक भीती असते की मुलाला काय झालं, मुलीला काय झालं तर पुढे काय, उशिरा फोन आला तर पुढे काय. आणि माझं म्हणणं आहे की महेशजी तुम्ही कसं बोललात की इकडे आता मुलींवर हात टाकायचे जे हे वाढले इन्सिडेंट, त्यांचे हात पाय तोडून तुम्ही पोलिसांना दिलं पाहिजे. आपण जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपण राज्यात राहतो त्या मुलांचे हात पाय तोडून आपण पोलिसांकडे दिले पाहिजे.